आज 254 माळशिरस विधानसभेसाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल? हो, मी आज माझा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे. मुळातच आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपल्या दृष्टीनं या तालुक्यातील ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि या परिस्थितीत अपक्ष उमेदवारी मी त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे आणि निश्चित एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करण्याची माझी त्या ठिकाणी इच्छा आहे आणि त्या अनुषंगानेच मी आज या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. साहेब, प्रशासकीय सेवा ते माळशिरस विधानसभेचे आजचे तुम्ही उमेदवार, तर माळशिरस विधानसभेसाठी तुमचं विकासाचं विजन काय असेल? खरं तर प्रशासकीय सेवेमध्ये माझी जवळजवळ 31 वर्ष सेवा झालेली आहे. 31.5 वर्ष माझी टोटल सेवा झाली. निश्चितपणे सहकार क्षेत्रामध्ये मी त्या ठिकाणी काम करत होतो आणि सहकार आणि राजकारण म्हणजे मी राजकारणात नव्हतो, सहकारात होतो, परंतु राजकारण फार जवळून मी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. या निमित्ताने एक निश्चित आहे की शासकीय अधिकारी असल्यामुळं मी प्रत्यक्ष ज्या गोष्टी करू शकत नव्हतो ते राजकीय आयुष्यामध्ये मी त्या ठिकाणी करू शकतो आणि त्यामुळं मी ही संधी त्या ठिकाणी घेतलेली आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा 2009ला राखीव झाला. त्यानंतर या मतदारसंघामध्ये एस सी प्रवर्गामध्ये एक घुसखोरी झाली. तो दाखला एकमेव होता. त्यानंतर आता 2014 असेल, 19 असेल, 24 असेल, आता शेकडो दाखले निघत आहेत एस सी प्रवर्गामध्ये. आपणही विशेष त्या समाजातून येत आहे. प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करत असताना आपण निबंध केला त्याने काय बघा? खरं आहे, आपण म्हणताय ते ही वस्तुस्थिती आहे, हे कोणी नाकारणार नाही आहे. कारण मुळातच रिझर्वेशनची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी घटनेमध्ये आणली आणि खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या जे मागास आहेत अशा जो काही तो असा वंचित राहिलेला जो काही समाज आहे त्यांना एका पातळीवर आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला गेला. परंतु यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने दाखले काढलेले हे खरं तर फार मोठा अन्याय अनुसूचित जाती समाजावर आहे. कारण त्यांचा हक्कच त्या ठिकाणी हिरावून घेतलेला आहे. मला त्यामध्ये जायचं नाही आहे. मला फक्त या ठिकाणी एकच त्या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचं आहे. हिंदू खाटीक समाज जो आहे हा आता जर आपल्याकडं माळशिरसमध्ये म्हटलं तर 5-5.5 हजार वोटिंग फक्त आहे आणि विखुरलेला समाज आहे, हातावरचं पोट आहे आणि प्रत्यक्षात काम करावं त्यावेळेस संध्याकाळी खाण्याचा विषय आहे. अशी परिस्थिती जवळजवळ 95% कुटुंब हाच व्यवसाय त्या ठिकाणी करतात. इंडिपेंडंट लोक आहेत आणि अशा परिस्थितीत बाकीच्या गोष्टी ज्या संघर्ष हा विषय जो आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्या ठिकाणी दिला. त्यामध्ये संघर्ष मात्र आम्ही त्या ठिकाणी कधी केला नाही. परंतु आम्ही यावेळेस निश्चित केलेलं आहे की आता संघर्षाशिवाय पर्याय नाही आणि पाहू आता नेमकं काय. यात थोडासा विरोधाभास असा दिसतो की एकीकडे माझ्या समाजामधले अनेक तरुण आहेत की जे ग्रॅज्युएट झालेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत, मात्र त्यांच्या दाखल्यावर पूर्वी वेगळे नावं लागले असल्यामुळं त्यांना मात्र त्या ठिकाणी हिंदू खाटीक म्हणून दाखले त्या ठिकाणी मिळू शकत नाही. का तर 50 वर्षाचे पुरावे नाही आहेत. मात्र ज्या पद्धतीनं आता तुम्ही जो विषय मांडला त्यामध्ये कसे त्या ठिकाणी पुरावे आले आणि कशी या सगळ्या मिळाल्या हा खरं एक वेगळा विषय आहे. मी त्यात जाणार नाही, कारण त्यामध्ये ते कसे दिले, काय दिले, ती वेगळी त्याची जी काही यंत्रणा असेल ते त्या ठिकाणी पाहील. परंतु मी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी थोड्या पॉझिटिव्हली या ठिकाणी निश्चितपणे घेईन की ही एक संधी आहे. खरं तर राजकीय क्षेत्रात जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर राजकीय क्षेत्रामध्ये साधारणतः अनुसूचित जातीतील मंडळी फारशी त्या ठिकाणी दिसत नाहीत. याचा अर्थ त्यांच्यामध्ये काही त्यांच्यामध्ये गुणवत्ता नाही असा आहे का? बिलकुल नाही. परंतु ही मंडळी जर आपण बघितली तर ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फार प्रावीण्य मिळवलेली मंडळी अनुसूचित जातीमध्ये तुम्ही जर बघितली
अधिकारी म्हणून बघा, काही उद्योग म्हणून बघा, किंवा त्या त्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पुढं आलेली मंडळी आहे. परंतु राजकीय क्षेत्रामध्ये मात्र त्या ठिकाणी त्या पद्धतीनं आणि ती संधी घ्यायचं मी त्या ठिकाणी ठरवलं आहे आणि आज त्या ठिकाणी हा अपक्ष साहेब, तुम्ही करून आता भरलेला आहे. म्हणले की माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये हिंदू खाटीक समाजाची ही मतदारसंख्या अत्यंत नगण्य आहे किंवा कमी आहे. मग तुम्ही तुमच्या निवडणुकीचं जजमेंट किंवा गणित कसं तयार केलेलं आहे? नाही, मुळात यामध्ये मी जे या ठिकाणी पुढं घेऊन जाणार आहे मतदारसंघामध्ये, सर्वसामान्यापुढं जे पुढं घेऊन जाणार आहे की माझा त्यामधला प्रशासकीय कालावधीतील अनुभव आणि त्याचबरोबर निश्चितपणे, कारण मूळ बेसिक प्रश्न जे आहेत ते आपल्याला माहिती आहे, वीज, पाणी आणि रस्ता हे तर प्रश्न आहेच, पण बेरोजगारीचा प्रश्न आहे. आज आपण आपल्या शेजारचा तालुका बारामतीसारखा तालुका बघितला तर बारामती तालुक्यामध्ये अनेक वेगवेगळ्या बाबी राबवल्या गेल्या. मग माझ्या तालुक्यामध्ये का राबवल्या जात नाही? आज माझ्या तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इरिगेशन त्या ठिकाणी काही ठिकाणी राहिलेलं असेल, परंतु मेजॉरिटी ठिकाणी चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आज आमच्याकडं जवळजवळ भागामध्ये 5-6 कारखाने आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून जरी रोजगार असला तरी तो ठराविक पिरियडपर्यंतच त्या ठिकाणी आहे. आणि नंतर मात्र त्या ठिकाणी युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणं हे काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने MIDC सारखा विषय, पंचतारांकित MIDC सारखा विषय त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. मी मुद्दाम मगाशी बारामतीचं नाव घेतलं. बारामतीसारख्या ठिकाणी जर वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी होत आहेत तर आपल्याकडे का होणार नाहीत? या सगळ्या बाबी निश्चितपणे साहेब, आपण त्या त्याला ठिकाणी जोडून एक दुसरा प्रश्न की तुम्ही आता आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मग तुम्ही या संदर्भात मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत मनोज जरांगे पाटील यांच्याशी तुम्ही काय चर्चा वगैरे, काय तुमचं बोलणं झालं आहे किंवा तुम्हाला काय मेसेज वगैरे काय? नाही, त्याबाबत आपल्याला लवकरच पुढच्या बाबी कळतील. मी आत्ताच सगळ्या आज गोष्टी काही दुपारी सांगणार तुम्ही नाही. फॉर्म भरत असताना एक सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट झाली म्हणजे ते तुमच्या डोक्यावरची टोपी, आपला माणूस हक्काचा माणूस परिवर्तन, हे स्लोगन का घ्यावंसं वाटलं? हां, कारण मला असं वाटतं की आमदार हा आपला असावा आणि आपल्या हक्काचा असावा. म्हणजे त्याच्याप्रमाणे सगळं होईल असं नाही, लोकांना जसं पाहिजे तसं असावं असं मला वाटतं. आणि या तालुक्याला परिवर्तनाची गरज आहे. कारण आपण पण पाहिलं आता आपल्याकडं ज्या पद्धतीनं एकंदरीत कामकाज, मी त्या कामकाजावर टिप्पणी करणार नाही, परंतु अजूनही बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी करता येईल. काय करता येईल याच्यावरती आपण फोकस ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं मला वाटतं हे जे परिवर्तन, ती गरज आहे. आणि आपल्या हक्काचा आमदार हा आपल्या हक्काचा असेल, आपल्या हक्काचा माणूस असेल, अशी ती थोडीशी संकल्पना आहे. साहेब, एक पदयात्रा काढत असताना एक लक्षवेधी घोषणा तुमची होती ती की आता नाही तर कधीच नाही, आता नाही तर कधीच नाही, का? नाही, मुळात यामध्ये मी मगाशी सुद्धा सांगितलं की समाज फार कमी आहे, फार कमी. पण तुमच्यामध्ये जर त्या ठिकाणी तशा पद्धतीची जर गुणवत्ता जर असेल तर ती तुम्ही आजमावायला काय हरकत आहे? कारण सगळं समाज त्या ठिकाणी चांगल्या लोकांना निश्चितपणे स्वीकारतो आणि आपलं काही झाकून काहीच नाही, सगळं ओपन आहे. आणि त्या पद्धतीने मी सर्वांच्या समोर जाणार आहे. आणि मला वाटतं निश्चितपणे सगळा समाज त्या ठिकाणी निश्चितपणे मला स्वीकारेल. भले माझी त्या ठिकाणी लोकसंख्या आमच्या समाजाची 5, 5, 5, 5,500 का असेना, परंतु मला निश्चितपणे खात्री